नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रात्रभर अर्जुन हा जो आहे तो शोध घेत आहे, तो म्हणजे अथर्व विचारेचा। कारण अथर्व विचारे हा रोडने गेलेला आहे, बाय रोड गेलेला आहे, रत्नागिरीला हे कळलेलं आहे। त्यामुळं अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य दोघंही शोध घेत आहेत आणि फायनली सकाळी अर्जुनला चैतन्यला अथर्व विचारे सापडलेला आहे। पण जेव्हा रात्री अर्जुन घरी आलेला नसतो, सायली वाट बघत बसलेली असते, तेव्हा प्रताप आणि कल्पना तिथं आलेले आहेत आणि सायलीला विचारत आहेत की अर्जुन कुठं आहे। तेव्हा मात्र इकडे सायली त्यांना सांगत आहे, म्हणजे त्यांना मुलाची काळजी आहे, त्याचबरोबर सायलीशीही ते प्रेमाने वागलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे अर्जुन घरातून गायब झालेला आहे, तर सायलीबरोबर प्रताप आणि त्याचबरोबर कल्पनालाही काळजी वाटायला लागलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन अथर्व विचारेला शोधतो, टपरीवरती त्या चहाच्या पकडतो, तेव्हा अर्जुन भयानक असा चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुला कळत नाही आहे का रे, म्हणजे तुला एवढं सांगितलेलं होतं तू एका माणसासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तरीही तू आता निघून गेला। कळते का तुला, एका माणसाचा जीव तुझ्यामुळं वाचू शकतो, त्याची शिक्षा वाचू शकते। एक निरपराध व्यक्ती तिथे खूप मोठ्या गुन्ह्याखाली अडकलेली आहे, हे सगळं अर्जुन त्याला समजावून सांगत असतो। तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। कल्पनाचा पाय भयानक सुजलेला असतो, कारण तिचा पाय मुरगळला गेलेला आहे, सूज वाढत चाललेली असते आणि ती इवळत असते, तिला त्रास होत असतो। त्याचवेळी तेथे अश्विनला फोन केला पाहिजे असं विमलला ती म्हणत असते, त्याचबरोबर सायलीही तिथं असते। तेव्हा विमल म्हणते की वहिनी माझा फोन खाली आहे, मी खाली जाऊन बघते। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मी करते, आणि मग सायली तिथून बाजूला जाते आणि सायली विमलला कॉल करू लागते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र इकडे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो। सायली इकडे अश्विनला कॉल करत असते, परंतु अश्विन काही कॉल रिसीव करत नसतो आणि अश्विन तिथे मुद्दाम म्हणून कॉल कट करत असतो, कारण त्याला सायलीशी बोलायचंच नसतं, कारण सायलीबरोबर बोलून त्याला त्याचा वेळ व्यर्थ वाटत असतो आणि त्यासाठी त्याला तो कॉल रिसीव करायचा नसतो आणि म्हणून तो कॉल कट करत असतो। सायली पुन्हा पुन्हा कॉल करत असते, कारण जर तिथे फोन केला नाही तर खूप गोष्टी अवघड होणार असतात। जर अश्विनसोबत बोलणं झालं नाही तर उपचार काय करायचे आहेत ही गोष्ट कळत नसते आणि त्यासाठी सायली कॉल करत असते। परंतु अश्विनच्या लक्षात येतं ही का फोन करते। अश्विन म्हणतो की हिला मी एवढं कळत नाही आहे का, मी हिचा कॉल कट केलेला आहे, कॉल कट केलेला असेल तर कॉल पुन्हा करायचा नाही, एवढी साधी गोष्ट हिच्या लक्षात येत नाही। आणि अश्विन रागातच सायलीचा आता फोन उचलतो। तेव्हा सायली म्हणत असते की अहो अश्विन भाऊजी। अश्विन मात्र बोलायला तयार नसतो आणि तो पुन्हा रागाने बोलायला सुरुवात करतो, एकदा कळत नाही आहे का, फोन उचलला जात नाही आहे म्हणजे माणूस कामामध्ये बिझी आहे, पुन्हा पुन्हा फोन करत आहे, तुला एवढं कळत नाही आहे। या भाषेमध्ये बोललं जात असतं, तरीही सायली शांतपणे तिथं बोलत असते। सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी कामच महत्त्वाचं होतं म्हणून फोन केलेला होता। तेव्हा अश्विन म्हणतो काय झालं। तेव्हा सायली सांगू लागते की आई स्टुलावरून पडलेल्या आहेत आणि आईंच्या पायाला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पायाला सूज वाढलेली आहे। तेव्हा अश्विन तिला म्हणू लागतो मग तुला कळत नाही आहे, मेसेज करायचं होतंस ना। तेव्हा सायली म्हणत असते की आता काय करू, त्या पायाला काय लावलं पाहिजे हे सायली विचारत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं सायली हे काळजीपूर्वक बोलत असते, काळजीने सगळं करत असते आणि अश्विनचा तोरा मात्र जरा जास्तच असतो, तो अजिबात तिच्याशी नीट बोलत नसतो। एवढ्या त्या मूर्ख प्रियाला वारंवार कॉल करण्यामध्ये बिझी झालेला आहे, परंतु इकडे सायलीने त्याच्या आईचं दुखणं सांगण्यासाठी, त्याच्यावर उपाय सांगण्यासाठी कॉल केलेला आहे, पण ह्याचा माज मात्र कमी होत नसतो। त्याचबरोबर सायली म्हणत असते की काय करावं लागेल सांगा। तेव्हा अश्विन म्हणतो की हळद शिजवून लाव, मी घरी येताना तिच्यासाठी औषधं घेऊन येतो आणि त्यासोबतच अश्विनचं असं सांगणं असतं की बर्फाने शेकलं पाहिजे, हे बेसिक ट्रीटमेंट अश्विनने सांगितलेली असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विनने सांगितलेले उपचार आता करणं गरजेचं आहे, पण एवढ्यावरती अश्विन थांबत नाही। तर पुन्हा जर सूज कमी नाही आली तर मम्माला किंवा विमलताईला मला कॉल करायला सांग, तू कॉल करायची गरज नाही, तुझा कॉल मी रिसीव करणार नाही, या भाषेमध्ये तो बोलत असतो। म्हणजे एवढा मूर्खासारखा तो वागत असतो, त्याला कळतही नसतं, तरीही सायली शांतपणे त्याचं ऐकून घेत असते, कारण तिला माहिती आहे की आपली माणसं आहेत, एक ना एक दिवस राग कमी होईल, यामुळं सायली सगळ्यांचं ऐकून घेत असते।
त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली हे सगळं मनापासून करत असते, परंतु सायली हे सांगते तेव्हा सायलीला विमल म्हणते की मग लेप, तेव्हा लगेचच कल्पना बोलते की विमल, लेप तू जाऊन बनवायचा आहे, अजिबात दुसरं कोणी लेप बनवलेला मला नको आहे. विमल म्हणत असते की सायलीताई बनवतील ना वहिनी लेप, असं काय करताय तुम्ही, मला इथं तुमच्यासोबत थांबणं गरजेचं आहे ना, मी तुमच्यासोबत थांबते इथं. पण विमलला लगेचच कल्पना सांगत असते की नाही, दुसरं कोणी लावलेला लेप मला नको आहे, असं म्हणत तिने आता विमलला खाली पाठवते. तेव्हा सायली आणि विमल दोघीही किचनमध्ये जातात आणि मग दोघीही काम करत असतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य खूप टेन्शनमध्ये असतात. अथर्व विचारे गायब झालेला आहे आणि त्याचबरोबर तो रत्नागिरीला जायला निघाला ही गोष्ट कळलेली असते, पण एवढ्या कमी वेळामध्ये हे कसं शक्य होणार हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण एवढ्या कमी वेळामध्ये अथर्व विचारेला शोधणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. अथर्व विचारेला शोधून काढायचं आहे हे वाटतं तेवढं सोपं नसतं, हे अर्जुनला त्याचबरोबर चैतन्यालाही माहिती असतं. तर चैतन्य म्हणत असतो आपण पोलिसांची मदत घेऊया का, कारण तो बाय रोड गेलाय का बाय ट्रेन गेला ही गोष्ट आपल्याला कळलेली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, आपण कदमांची मदत घेऊ शकत नाही, कारण या कामामध्ये त्यांना त्यांची टीम कामाला लावायला लागेल आणि त्यामुळं बातमी लीक होईल आणि ही बातमी महिपतला कळेल, त्यामुळं आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. चैतन्य म्हणत असतो पण अर्जुन, ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे रे, आपण कितीही शोधायचा प्रयत्न केला तरीही आपण एवढं सहजासहजी त्याला शोधू शकणार नाही आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली काय सांगतात माहिती आहे का, कोणतीच गोष्ट अशक्य नाही, आपण त्यांना शोधूच शकतो, आपण त्याला शोधू शकतो, ही गोष्ट अर्जुन सांगत असतो. आणि त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं की काही हरकत नाही आहे, आपण अथर्वला शोधायचंच आहे, हे नक्की आहे आणि तो आपल्याला सापडणार, चल आपण कामाला लागूया. तेव्हा चैतन्य म्हणतो की आपल्याला फक्त 24 तास आहेत आणि ह्या 24 तासामध्ये अथर्व विचारेला आपल्याला शोधायचं आहे. आणि आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी शोधायचा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं विमल आणि सायली दोघीही किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा विमल म्हणत असते की सायलीताई, मला काय वाटतं माहिती आहे का, हा लेप तुम्ही बनवता का, कारण तुम्ही सांगितलेले जिन्नस जरी मी वापरले तरीही तो लेप तुमच्या हाताने जेवढा व्यवस्थित होईल तेवढा माझ्यामुळं होणार नाही. तुम्ही बनवलेला लेप जर आपण वहिनींच्या पायाला लावला तर खूपच गुण येईल. तेव्हा सायली म्हणत असते की चालेल, कारण सायलीला माहिती आहे जर हा लेप सायलीने बनवला तर तो नक्कीच गुणकारी असणार आहे. तेव्हा विमल म्हणते की ठीक आहे, तुमच्या सासूबाईंची सेवा केल्याचंही समाधान तुम्हाला लाभेल. हे सगळं बोलणं दोघींचं चाललेलं असतं आणि तेव्हा सायली म्हणते की चालेल मी बनवते. तेव्हा विमल म्हणते की चालेल. तेव्हा विमलचं असं म्हणणं असतं की मला काय वाटतं माहिती आहे का सायलीताई, हा लेप वहिनींच्या पायाला तुम्हीच जाऊन लावला पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की बघूया, कारण सायलीला माहिती असतं की कल्पना काही तिला तो लेप लावू देणार नाही, पण तरीही आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे मधुभाऊंना आता नोटीस आलेली असते, पवार वकिलांनी नोटीस पाठवलेली असते आणि पवार वकिलांनी आता सोमवारी कोर्टात हजर राहायला सांगितलेलं असतं. कारण आता मधुभाऊंचा जामीन रद्द करायचा आहे, कारण मधुभाऊ हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावत नाहीत असाच त्यांचा समज झालेला आहे. आणि आता मधुभाऊंना काळजी वाटायला आलेली असते. मधुभाऊ म्हणत असतात की कुसुम, माझा जामीन वगैरे रद्द होणार नाही आहे ना गं, मला ना आता पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाही आहे, तेवढी ताकद माझ्यात उरलेली नाही आहे. तेव्हा कुसुम म्हणत असते नाही मधुभाऊ, असं काही होणार नाही आहे, असं म्हणत कुसुम मधुभाऊंची समजूत घालत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊंना इकडे ती समजून सांगत असते आणि मधुभाऊंशी बोलत असते. त्यासोबतच इकडे मधुभाऊंना याही गोष्टी ती समजवत असते की तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा विश्वास आहे ना अर्जुनवरती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हे बघ, सायलीवरती तर माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि जावई बापूंवरती एकदा अविश्वास दाखवून मी खूप मोठी चूक केलेली आहे, पुन्हा मला ती चूक करायची नाही, असं इकडे मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा कुसुम म्हणते मग काळजी करू नका, सायली आणि अर्जुन दोघंही तुमच्यासाठी खूप चांगलं असंच करणार आहेत. आणि ते म्हणत असते की काळजी करायची गरजच नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे सायलीने लेप बनवलेला असतो आणि सायली लेप घेऊन आता कल्पनाकडे आलेली असते आणि कल्पनाच्या पायाला लेप लावून देणार असते. त्याचबरोबर कल्पनाला ती म्हणणार असते पण कल्पना झोपलेली असते. या गोष्टीचा आता सायलीला चांगलाच फायदा होणार असतो, त्यामुळं तर कल्पना पायाला लेप लावून घेऊ शकते. एवढी गोष्ट सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना झोपलेली आहे आणि त्याचवेळी सायलीने आता तो लेप लावायला आणलेला आहे. कल्पनाच्या पायाला लेप लावून
सायली तिची काळजी घेत आहे. आणि त्याचबरोबर सायली जेव्हा आता कल्पनाच्या पायाला लेप लावणार असते तेव्हा ती तिच्या अंगावरची जी चादर आहे ती बाजूला करते आणि लेप लावायला तिथं बसते. मग सायलीला दिसतं की कल्पनाच्या पायाची सूज जरा जास्तच वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कल्पना शांत झोपलेली असते आणि कल्पनाला मात्र खूप भारी वाटत असतं. कारण कल्पनाच्या पायावरती आता लेप लावला जात असतो. तिला तो त्रास थोडासा कमी होत असतो. पण तिला माहीत नसतं की हा लेप लावतंय कोण, कारण तिला या गोष्टीची जाणीवच नसते की हा लेप कोण लावतंय. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली कल्पनाच्या पायाला लेप लावत असते. आणि त्याचवेळी तिला आठवत असतं जेव्हा ती या घरात आलेली होती. या घरात आल्यानंतर कल्पनाने तिच्यासाठी जे केलेलं आहे ते, कारण कल्पनाने तिच्यासाठी जे केलेलं असतं ते कशातच मोजू शकत नसतं. जेव्हा पूर्णाजी या गोष्टीला नकार देत होते, सायलीचा स्वीकार करत नव्हती, सायलीचे लग्नानंतरचे विधी करायचे होते, तेव्हा कल्पना स्वतः म्हणालेली असते की पूर्णाजी या घरामध्ये सुनेचे लाड कसे केले जातात, सुनेचं कौतुक कसं केलं जातं, सुनेला तेवढं प्रेम कसं दिलं जातं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की पूर्णाजी मला सायलीसाठी करू द्या हे सगळं, कारण ती माझी सून आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सायलीला किचनमध्ये लागलेलं असतं तेव्हा कल्पनाने धावत येऊन हळद लावलेली असते आणि म्हणालेली असते की किती लागलं आहे ग ते, असं म्हणत तिला जवळही घेतलेलं असतं. त्याचबरोबर कल्पना बरोबर सायली जेव्हा बोलत असते, सायलीला जेव्हा कल्पना टेन्शनमध्ये असायची त्याचबरोबर दोघी आनंदात असायच्या, एकमेकींशी राहायच्या, एकमेकींशी गोडीनं बोलायच्या, या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि कल्पना दोघीही जवळजवळ आलेल्या असतात, म्हणजे मनाने त्या एकमेकींच्या जवळ असतात. आत्ता त्यांच्यामध्ये मतभेद असतात. सायली विचार करत असते जेव्हापासून या घरात आपण आलेलो आहोत तेव्हापासून आपल्याशी आई किती प्रेमाने वागलेल्या आहेत, आईने आपल्यासाठी किती काय काय केलेलं आहे हे सगळं सायलीला आठवत असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली आता कल्पनाच्या जवळ असते, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि ती इकडे कल्पनाला बोलत असते. आणि कल्पनाच्या डोळ्यातनं तिच्या सायलीच्या डोळ्यातनं पडलेले पाण्याचे थेंब कल्पनाच्या पायावर पडतात आणि कल्पना जागी होते आणि ती भयानक चिडते. ती म्हणू लागते की बास, आता काय चाललेलं आहे हे सगळं, आणि ही नाटकं करायची काही गरज नाही आहे. आणि ती म्हणत असते की मला तू का लावत आहे, तुला कुणी सांगितलेलं होतं माझ्या पायाला हे लावायला. हे सगळं बोलणं जेव्हा ती बोलत असते तेव्हा विमलला ती बोलवून घेते. विमलला हाका मारू लागते आणि विमलला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू इकडे ये, आत्ताच्या आता मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच विमलला ती बोलवते आणि विमल, माझ्या पायाला लेप तूच लावला पाहिजे, तू का आली नाही आहेस लेप लावायला, असं ठणकावून ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली तिथून निघून जाते. ती रडत असते, तिला वाईटही वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमन आता आली असते आणि सुमन प्रतिमासोबत बोलायला आलेले असते. तेव्हा सुमन म्हणते की अहो वहिनी, मला कळतच नाही आहे, मला ना खूपच वेंधळ्यासारखं होत असतं, मला मधून त्रास होत असतो, हे सगळं सुमन बोलत असते. आणि सुमनचं असं म्हणणं असतं की माझ्याकडून ही अशा चुका घडत असतात हे सुमनला वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सुमन मात्र म्हणत असते की मला कळत नाही आहे वहिनी, माझ्याकडूनही असंच होतं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते तुला पण असंच होतं का. तेव्हा सुमन सांगते की हो, जीव घाबरा होतो, राकेशने फोन नाही उचलला तर मला त्याची काळजी वाटते. हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचवेळी प्रतिमा म्हणते मलाही तसंच होतं. सुमन म्हणते कसं आहे, आपलं लेकरू जर आपल्याजवळ नसेल तर त्याची काळजी वाटणारच आहे ना, हे सुमन तिला सांगत असते. तेव्हा प्रतिमाला ती म्हणत असते पण वहिनी, मला एक कळत नाही आहे की तुम्ही त्या दिवशी असं का केलं, म्हणजे तुम्ही आपल्या तन्वीच्या बाजूने न लढता तुम्ही सायलीची बाजू का घेतली, तुम्ही सायलीचं लग्न का लावून दिलं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते पण सुमन, एक गोष्ट लक्षात ठेव ना, काहीही झालं तरीही मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे मला सांग, जर आपल्या जवळचा माणूस चुकत असेल तरीही त्यांचीच बाजू घ्यायची का. असं जेव्हा ती विचारत असते तेव्हा सुमनला ती समजून सांगू लागते, मला सांग, मला जाणवत होतं की माझी मुलगी चुकते, मग मी तिचीच बाजू घ्यायला पाहिजे होती का, मी तिच्याबद्दलच बोलायला पाहिजे होतं का. हे सगळं ती बोलत असते आणि म्हणत असते समजा, विचार कर, आता नागराज भाऊ जे आहेत त्यांच्याबद्दल तुला कळलं आहे की ते रविराजला फसवत आहेत, त्याचबरोबर त्यांना ते प्रॉपर्टीसाठी हे सगळं करतायत आणि नागराज नेमका पाठीमागून आलेला असतो. आणि प्रतिमा हे सगळं बोलत असते.
प्रतिमा सांगत असते की बघ तू विचार कर आणि त्यांनी प्रॉपर्टीसाठी फसवत आहेत हे तुलाही खोटं बोलत आहेत तर तू काय करशील. नागराज तिथं आलेला असतो आणि नागराज म्हणतो की काय चाललंय वहिनी, काय बोलताय तुम्ही, हे सगळं काय सांगताय सुमनला. तेव्हा सुमन हसायला सुरुवात करते कारण सुमनला माहिती असतं की काय झालेलं आहे आणि हे सगळं समजा म्हणून सुरू केलेलं असतं प्रतिमाने, पण नागराजची मात्र वाट लागलेली असते. आणि इकडे सुमन मात्र म्हणत असते पण अहो तुम्ही एवढं काय चिडताय, जणू काय तुम्ही खरंच तुमची चोरी पकडली गेली आहे म्हणून तुम्ही असं बोलताय. हे सगळं सुमन बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे नागराज शांत असतो. तो म्हणत असतो की वहिनी असं मस्करीत पण तुम्ही बोलू नका की ज्याच्यामुळं माझ्या आणि दादामध्ये फूट पडेल, कारण हे असं कधी होणारच नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं नागराज तिथं आलेला असतो आणि नागराज म्हणत असतो की काही झालं तरीही अशा भाषेत तुम्ही कधीच बोलू नका कारण हे चुकीचं आहे. तेव्हा सुमनला प्रतिमा म्हणते की उत्तर दे. तेव्हा सुमन सांगते की मी या माणसाशी संबंध तोडेल, त्याच्याशी कधीच बोलणार नाही, त्याला घटस्फोट देईल, कारण जी व्यक्ती स्वतःच्या भावाला फसवत आहे त्या व्यक्तीबरोबर कशाला संबंध ठेवायचे आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य निघालेले असतात. दोघंही खूप टेन्शनमध्ये असतात. दोघांनाही कळत नसतं की आता पुढे करायचं काय आहे, कारण काहीही झालं तरीही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. या सगळ्यातून मार्ग काढणं खूप अवघड जात असतं आणि त्यासोबतच अर्जुनची चिडचिड होत असते कारण एवढा मोठा पुरावा हाती लागलेला होता आणि तो आपल्या हातून निसटलेला आहे. यामुळं खरं तर अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं. इकडे सायली ही काळजी करत असते. सायली रूममध्ये आलेली असते आणि सायलीच्या डोक्यातही तेच विचार चालू असतात. तर इकडे अश्विन प्रियाला कॉल करत असतो, परंतु प्रिया मात्र त्याचे कॉल रिसीव्ह करत नसते. त्यामुळं त्याला काळजी वाटायला लागलेली असते आणि तो याच गोष्टींच्या विचारात असतो की प्रिया तन्वी का फोन उचलत नाही आहे, ती माझ्या मेसेजला रिप्लाय का देत नाही आहे. त्याने तिला मेसेज केलेले असतात, तू ठीक आहे ना, तुला बरं वाटतंय का, तुला अस्वस्थ वाटतंय का, असे बरेच मेसेज तिला पाठवलेले असतात आणि त्याचवेळी प्रियाने ते मेसेज बघितलेलेही असतात, परंतु प्रियाला त्या मेसेजला रिप्लाय द्यायचा नसतो. म्हणून प्रियाची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन म्हणत असतो की मला असं वाटतंय की मला आत्ता तन्वीला भेटायला गेलं पाहिजे. आणि असं म्हणत अश्विन आता प्रियाला भेटायला निघालेला असतो कारण त्याला काळजी वाटायला लागलेली आहे. तन्वी ठीक तर असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना, अशा अनेक गोष्टी त्याच्या डोक्यात सुरू झालेल्या आहेत. आणि मग त्याने ठरवलेलं आहे की आत्ताच्या आत्ता जाऊन आपण तन्वीची भेट घेतली पाहिजे. असा विचार करत तो आता तिथून क्लिनिकमधून निघालेला असतो. त्यावेळेस प्रिया मात्र म्हणत असते चला आता माझं काम सोपं झालेलं आहे, माझा गळाला लागलेला आहे, त्यामुळं मला ज्या पद्धतीनं गोष्टी हव्या आहेत त्याच पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत. इकडे अर्जुन आणि चैतन्य शोध घेऊ लागलेले आहेत आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही आपल्याला आता अथर्व विचारे सापडला पाहिजे. वेळ खूप कमी आहे आणि त्याबरोबर अर्जुनचं टेन्शन वाढत चाललेलं आहे. त्याला कळत नाही आहे की नक्की काय करू, नक्की कशा पद्धतीने या गोष्टीला हँडल करू, ही सिच्युएशन कशी हँडल करू, हा प्रश्न अर्जुनच्या पुढे पडलेला असतो आणि अर्जुन त्या गोष्टींचा विचार करत असतो. त्याचवेळी सायलीला इकडे प्रतिमाचा कॉल आलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते प्रतिमा त्या तुम्हाला कसं कळलं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते काय झालं सायली, तू टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा सायली म्हणत असते की यांचा फोन लागत नाही आहे, यांच्याशी नीट बोलणं झालेलं नाही आहे, त्यामुळे मला काळजी वाटते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा नवरा आहे ना तो खूप कर्तबगार आहे आणि तो कामासाठी बाहेर गेलेला आहे आणि नक्कीच तो लवकरच परत येणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काहीही झालं तरी अर्जुनवरचा विश्वास मात्र कमी होऊ देऊ नकोस. आणि त्याचबरोबर हे सर्व जे चालू आहे हे विश्वासाने चालत आहे, हे नातं विश्वासावरती आहे. काही झालं तरी अर्जुनवरचा विश्वास मात्र ढळू देऊ नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अर्जुन लवकरच येईल घरी, हे बोलणं चाललेलं असतं. प्रिया हे बोलणं ऐकत असते आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते म्हणजे ह्या दोघी काय दिवसभर फोनवर व्हिडिओ कॉलवरच बोलत असतात की काय, आणि दोघीही हसून खेळून बोलत असतात. त्यामुळं प्रियाला आणखीनच राग आलेला असतो. तिची चिडचिड वाढत चाललेली असते आणि तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही ह्या दोघींना आता समोरासमोरच दाखवलं पाहिजे की काय करावं लागणार आहे. इकडे अश्विन वारंवार फोन करत आहे तरीही प्रिया काही फोन उचलत नाही, म्हणून अश्विन पॅनिक होत आहे. त्याला वाटत आहे की आता तरी ही फोन उचलेल, आता तरी हिच्याशी बोलणं होईल, हे त्याच्या मनात चालू असतं, पण ती काही फोन उचलत नसते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विनला मात्र आता टेन्शन येऊ लागलेलं आहे. त्याला कळत नाही आहे की गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत, कारण या सगळ्याचा परिणाम खूप वाईट होत आहे. कारण त्याला वाटत आहे की प्रिया खूपच डिस्टर्ब झालेली आहे, पण त्याच्या मनात आणखी गोष्टी येत आहेत.
कारण काय झालेलं असेल हा प्रश्न त्याला पडलेला असतो. परंतु इकडे सायली मात्र काळजीत आहे. शेवटी सायली ही चैतन्याला फोन करते, कारण तिने आधी अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुन तिच्याशी व्यवस्थित बोललेला नसतो, म्हणून तिने चैतन्याला फोन करते आणि चैतन्यासोबत बोलू लागते. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की हो, आणि तेवढ्यातच अर्जुन इकडे ओरडतो आणि तो म्हणत असतो की अथर्व विचारे. तेव्हा सायलीला आता कळतं. त्या क्षणी इकडे चैतन्यच्या लक्षात येतं की आता सायली वहिनीला ही गोष्ट कळली. अर्जुनलाही हे कळलेलं असतं, पण दोघंही आता शांत होतात. अर्जुनला तो अथर्व विचारे तिथं दिसलेला असतो, म्हणून तो धावतच त्याच्या मागे जायला निघतो. कारण काहीही झालं तरी अथर्व विचारेला शोधणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि आता चैतन्याने कॉल ठेवलेला असतो आणि दोघंही धावतच निघालेले असतात. सायली म्हणत असते काय झाले चैतन्य भाऊजी, काय झाले? कारण हायवेला ती शोधत असतात आणि तिथे एका गाडीच्या तिथे अथर्व विचारे उभा दिसलेला असतो. अर्जुन जाऊन त्या व्यक्तीला विचारतो, पण ती व्यक्ती अथर्व विचारे नसते. ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तो अथर्व विचारे नाही हे अर्जुनच्या लक्षात येतं. ती व्यक्ती लगेचच यांना म्हणू लागते की कोण, काय झालं, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सायली मात्र आता विचार करत आहे आणि सायली म्हणत असते काय झाले चैतन्य भाऊजी, मला कळेल का? आणि मग चैतन्य म्हणतो सायली वहिनी प्रॉब्लेम झालेला आहे. अथर्व विचारे घरातून पळून गेलेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्याचा शोध घेत आहोत, हायवेला आहोत. तेव्हा सायली म्हणत असते मी येऊ का? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, गरज लागली तर वहिनी आम्ही तुम्हाला सांगू, कारण तुमच्यासाठी जर आम्ही थांबलो तर खूप वेळ वाया जाईल. तुम्ही फक्त शांत राहा, टेन्शन घेऊ नका, आम्ही शोध घेत आहोत असं चैतन्याने सांगितलेलं असतं. सायलीचं टेन्शन आता वाढत चाललेलं असतं, कारण एकमेव पुरावा आहे, तो जर पुरावा मिळाला तरच मधुभाऊ सुटू शकतात. ही गोष्ट सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि त्यामुळं सायली आता विचार करू लागलेली आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या आहेत, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुनने तर डोक्याला हात लावलेला असतो आणि इकडे सायली मात्र अर्जुनची वाट बघत घरी बसलेली असते आणि ती विचार करत असते की मी कसा शोध घेऊ यांचा. आणि त्याचबरोबर प्रताप तिथं आलेला असतो आणि सायलीला विचारत असतो काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणत असते की हे अजून. तेव्हा प्रताप म्हणतो म्हणजे अर्जुन अजून घरी आलेला नाही? जेव्हा प्रताप हे सगळं सांगत असतो, विचारत असतो, तेव्हा सायलीलाही छान वाटत असतं. तेवढ्यात कल्पना तिथं आलेली असते. प्रताप म्हणत असतो त्याने तुला कळवलं नाही उशीर होणार आहे ते? तेव्हा सायली म्हणत असते की नाही, मला त्याने अजिबात कळवलेलं नाही आणि काळजी वाटायला लागलेली आहे, कारण असं कधीच होत नाही. तेव्हा प्रताप म्हणत असतो की नक्की काय झालं ह्या मुलाचं, का कळवलेलं नाही आहे, काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला मात्र बरं वाटलेलं असतं की प्रतापने स्वतः येऊन तिच्याशी बोललेलं आहे, अर्जुनबद्दल काळजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे फक्त आत्ता बोलणं बंद झालेलं आहे, माणसं मात्र जवळच आहेत, या गोष्टीचा आनंद सायलीला झालेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा दुसऱ्या दिवस उजळलेला असतो आणि अर्जुन हायवेला एका ठिकाणी त्याला दिसलेला असतो, तो म्हणजे अथर्व विचारेला अर्जुनने पकडलेलं असतं. आणि अर्जुन म्हणतो तुला कळत नाही आहे का रे, तुला आम्ही सांगितलेलं होतं एका माणसासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे आणि तरीही तू हा निर्णय का घेतलास, तू का पळून गेलास? कारण त्या माणसाचं जीव तुझ्यावर अवलंबून आहे, त्याला शिक्षा होणार आहे आणि मग तू हे सगळं का केलेलं आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याला बोलत असतो आणि म्हणत असतो की तुला समजायला हवं होतं की ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. अर्जुन जेव्हा हे त्याला बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण मी घाबरलो होतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चल आता फायनली अथर्व विचारेला घेऊन चैतन्य आणि अर्जुन निघालेले आहेत. आणि या सर्व गोष्टींमुळं आता महत्त्वाची गोष्ट घडत आहे, ती म्हणजे मधुभाऊंची केस ही आता अर्जुनच्या बाजूने स्ट्रॉंग झालेली आहे आणि वारंवार खोटे पुरावे देणाऱ्या साक्षीची मात्र कोर्टात अर्जुन वाट लावणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.